Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. myself Kanhaya Deshant, BMS final student. तुमची युनिव्हर्सिटी एक्झाम अगदी 2 दिवसावर येऊन पडलेली आहे आणि त्यांचं तर हा काळ स्वतःला घाबरण्याचा नाही तर स्वतःला अधिक मजबूत बनवण्याचा आहे. आणि या काळामध्ये तुम्हाला जे प्रिव्हियस इयरला जसं फर्स्ट इयरला तुम्ही एक्झाम दिलीच त्याच पद्धतीने सेकंड इयरला पण तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाम द्यायची. आता तुम्ही अगदी शेवटच्या टप्प्यावर आहात आणि यासाठी काही मी एक्झाम टिप्स गायडन्स म्हणून देणार आहे. तर ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये मी तुम्हाला एक्झाममध्ये कशा पद्धतीने तुम्ही पॅटर्न तुम्ही लिहायला पाहिजे, त्याच्यानंतर टाईम मॅनेजमेंट आणि रिवाईज कसं करायला पाहिजे या 3 गोष्टीकडे मी सांगणार आहे. तर याच उद्देशून ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर तुम्ही सर्वात पहिले तुम्हाला एक्झाममध्ये कशा पद्धतीने तुम्हाला लिहायला पाहिजे. आता हे बघा मित्रांनो, आता रसशास्त्र सब्जेक्ट म्हणलं तर यामध्ये खूप सारे शोधन मारण त्याच्यानंतर निर्माण विधी आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये तुम्हाला काही स्टेप्स आहेत तर ते तुम्हाला स्टेप वाईज पेपरमध्ये पॅटर्नमध्ये लिहायचे आहेत. आता समजा LAQ जर विचारलं तर LAQमध्ये तुम्हाला हेडिंग टाकायची, पहिले श्लोक लिहायचं, श्लोक लिहिल्याच्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काय करायचे वाक्य लिहायचे आणि ते वाक्य लिहिल्याच्यानंतर एका ओळीमध्ये एक शब्द दुसऱ्या ओळीमध्ये दुसरा शब्द अशा पद्धतीने चांगल्या रीतीने. आता मेन मुद्द्याकडे येऊ ते म्हणजे टाईम मॅनेजमेंट. आता हे बघा मित्रांनो, तुम्हाला टोटल 3 आवर्स आहे. आता त्याआधी 3 आवर्स स्टार्ट होण्याच्या आधी तुम्हाला 15 मिनटं आधी तुम्हाला हॉलमध्ये एकत्रित बसवतात आणि ते अर्धा घंटा आधी तुम्हाला लवकर बोलवतील ना आणि अर्धा घंटा तुम्हाला आधी बसवायला लावतील. आता ते काहून बसवतात, कारण की तुमचं माइंड हे फ्रेश व्हायला पाहिजे, कोणताही स्ट्रेस किंवा मनामध्ये काही शंका कुशंका नसायला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला अर्धा घंटा लवकर हॉलमध्ये बसवतात. आता ते हॉलमध्ये बसवल्याच्यानंतर त्यामध्ये त्या अर्ध्या घंट्यामध्ये तुम्ही बाकीच्या गोष्टी कोणत्याही आठवायच्या नाही. जेवढं आहे ते मन शांत ठेवायचं आणि पेपर आल्याच्या नंतरच सगळं आठवण्याचा प्रयत्न करायचा. तोपर्यंत शांत डोकं ठेवायचं. आता पेपर हे 3 घंट्याचा असतो आणि त्यामध्ये तुम्हाला 3 सेक्शन असतात. तर आता सेक्शन हे जे MCQ आहे ते लास्टच्या हाफ आवर म्हणजेच त्याला आपण अर्ध्या तासामध्ये म्हणतो. तर अर्ध्या तासामध्ये तुम्हाला शेवटच्या अर्ध्या तासामध्ये MCQ मिळतील. त्याआधी तुम्हाला सेक्शन B आणि सेक्शन C लिहायचं आहे. आता मुद्दा हे येतो लिहिण्याचा प्रयत्न करा आणि काही मनामध्ये द्वेष न आणता चांगल्या रीतीने पेपरमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. तर हेच सर्व गोष्टी मला तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगण्याचं इच्छित होतो. तर त्या रीतीने मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे चांगल्या रीतीने मनामध्ये घ्या आणि तशाच पद्धतीने अभ्यास करा. थँक्यू व्हेरी मच.